हिंदू जनजागृती संघ शेटपळे ही आमची संघटना आहे. या संघटनेची सुरुवात शेटपळे गावापासून झालेली आहे. सर्व शेटपळे गावातील तरुण, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून ही संघटना गेल्या वर्षी चालू केली होती. आज ह्याचा वर्धापन दिन झाला. वर्धापन दिनानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे यावरून वक्ते आणि अ, अ, सामाजिक कार्यकर्ते, वक्ते, प्रमुख अतिथी आले होते आणि ह्या आजच्या गायकवाड समाजाची वंशावळ ठेवणारे श्री चंद्रकांत आप्पासाहेब उर्फ आप्पासाहेब लक्ष्मणराव गायकवाड हे खास मावळ पुण्यावरून आले होते. तसेच धर्माचा प्रसार व्हावा ही आमची मनोधारणा आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मीयांना आपली पूजा घरच्या घरी करता यावी. पंचदायन पूजा, छटपूजा करता यावी म्हणून इथे श्री अंकुश मुळी गुरुजी कल्याणवरून आले होते. तर त्यांनी प्रबोधन केलं की कशा प्रकारे धर्मामध्ये आपली पूजा झाली पाहिजे, त्यात खंड नाही पडला पाहिजे. त्याबद्दल त्यांचंही ते वक्ते होते आजच्या कार्यक्रमामध्ये. त्यांनी पूर्णपणे आपली सर्व माहिती दिली की धर्मामध्ये काय व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम सर्वांच्या प्रतिसादांनी उत्स्फूर्तपणे पार पडला. सर्वांनी प्रतिसाद दिला. सर्वांना हा कार्यक्रम आवडला. हा हिंदू धर्मामध्ये जनजागृती करणे हा प्रामुख्याचा विषय आहे. इथे गावामध्ये प्रमुख वक्ते, प्रमुख अतिथी, गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच श्री सोमनाथजी गायकवाड, गावचे आदर्श नागरिक श्री पतंग गुरुजी गायकवाड, श्री हिंदू जनजागृती संघ शेटपळे आणि आटपाडी तालुका प्रमुख श्री सिद्धेश्वरजी गायकवाड उपस्थित होते. तसेच मी स्वतः नंदकुमार गुलाब गायकवाड संस्थापक ह्या आहे. याचा गेल्या वर्षात आम्ही संस्था स्थापन केली होती. ह्या प्रकारे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सगळ्यांना आवडला. सगळ्यांना महाराजांचा इतिहास, संभाजीराजांचा इतिहास, प्रभू रामांचा इतिहास, सर्व सनातन धर्माचा इतिहास माहीत पडला. ह्या कार्यक्रमासाठी विशेषतः मुंबईवरनं 2 आम्ही स्टॉल मांडले होते. एक आटपाडीतून स्टॉल आला होता. हिंदू धर्माचा प्रसार करणारी पुस्तक आम्ही ठेवली होती वेगवेगळ्या विषयांवरती. त्यानंतर एक शौर्य फाउंडेशन म्हणून ही ठाणे डोंबिवलीची संस्था आहे. त्या डोंबिवलीत ह्या संस्थेने शौर्य परमवीर चक्र आतापर्यंत कोणाकोणाला मिळाली किंवा त्यांची आर्मीची जे वेपन्स असतात, जेट विमानं, सुखोई वगैरे त्याच्या प्रतिकृतीचं प्रदर्शन ठेवलं होतं. तर अशा प्रकारे आम्ही 2 स्टॉल ठेवले होते आणि कार्यक्रम संपन्न झाला.